इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागलाय. रेकॉर्डवरील गुन्हेगार जवाहरनगर भुनेमाळ परिसरात सध्या दहशत निर्माण करतायत. जवाहरनगर परिसरात राहणाऱ्या लता माने आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून वहीफणी एजंटचं काम करतायत. नुकताच जेलमधून बाहेर आलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक तेरणे हा माने कुटुंबियांना गेल्या काही दिवसांपासून त्रास देतोय. वहीफणी एजंटचं काम दे, नाहीतर महिन्याला 50,000 रुपये दे, नाहीतर तुझ्या परिवाराला मारून टाकेन, अशा शब्दात तो लता माने यांना धमकावत होता. मंगळवारी सायंकाळी त्यानं आपल्या साथीदारांसह माने यांच्या घरासमोरील टाकीवर, दरवाजावर कोयत्यानं आणि तलवारीनं हल्ला करत तसंच घरातील साहित्याचं नुकसान करत दहशत माजवली. या प्रकरणी लता माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक तेरणे, दक्ष वडर, ठोंब्या कोळेकर यांच्यासह 13 जणांवर खंडणी मागण्यासह दहशत माजवल्याबद्दल शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. गुंडांच्या वाढत्या दहशतीमुळे जवाहरनगर परिसरातील लोक भीतीच्या छायेखाली आहेत. पोलिसांनी या गुंडांचा बिमोड करावा अशी मागणी होतीये.